दिल्ली हायकोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं आहे, जसं की महिलांना कौटुंबिक हिंसाचार आणि क्रूरतेपासून संरक्षण मिळतं, तसंच पुरुषांना सुद्धा समान संरक्षण मिळायला हवं. हा निर्णय सूरज नावाच्या व्यक्तीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. त्याचा विवाह ज्योतीसोबत 14 फेब्रुवारी 2024 रोजी झाला होता. मात्र 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे जेव्हा तो झोपेत होता, तेव्हा ज्योतीने त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर, डोळ्यांवर उकळतं पाणी टाकलं आणि त्यानंतर तिने खोलीला बाहेरून कुलूप लावलं आणि पळ काढला. आणि एवढंच नव्हे तर त्याचा मोबाईल घेऊन गेली, ज्यामुळे त्याला कोणाशीही संपर्क साधता आला नाही. त्यांची 3 महिन्यांची मुलगी खोलीतच होती. जेव्हा आसपासच्या लोकांनी सूरजच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलवलं. तपासादरम्यान सूरजला काही पुरावे आणि छायाचित्र सापडली, ज्यावरून ज्योतीचे अनेक पुरुषांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिने याआधी 9 ते 10 लोकांशी विवाह केले होते. काहींवर बलात्काराच्या खोट्या केसेस तक्रारी केल्या होत्या. सूरजने याबाबत विचारलं असता त्याने त्याला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. ज्योतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि आपण महिला असल्यामुळे सहानुभूती मिळावी असा युक्तिवाद केला. मात्र दिल्ली हायकोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला आणि स्पष्ट केलं की जर पतीने पत्नीवर अशी हिंसा केली असती तर समाजाने त्याला कोणतीही दया दाखवली नसती. त्यामुळे पुरुष आणि महिलांना समान न्याय मिळायला हवा. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी सांगितलं की विवाहासारख्या नात्यात केवळ महिलांचा छळ होतो ही संकल्पना वास्तविकतेशी विसंगत आहे. जो कोणी हिंसेला बळी पडतो त्याला न्याय मिळालाच हवा. महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा पती आणि त्याच्या कुटुंबियांचा अनावश्यक छळ होऊ शकतो. आणि याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच अशीच एक जनहित याचिका फेटाळली, जी कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्याच्या खोट्या प्रकरणांमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाचा छळ थांबवण्यासाठी होती. न्यायालयाने स्पष्ट केले की समाजाने स्वतः बदल घडवून आणण्याची गरज आहे. फक्त कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत. न्यायमूर्ती नागरथना यांनी सांगितलं की समाजात पुरुषांविरुद्धच्या हिंसेला गांभीर्यानं घेतलं जात नाही. मात्र हे चुकीचं आहे. पुरुषही हिंसेचे बळी ठरू शकतात आणि त्यांनाही न्याय मिळायला हवा. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघांनासुद्धा समान न्याय मिळावा यासाठी न्यायसंस्थेने निष्पक्ष भूमिका घेणं गरजेचं आहे.